जयतु मंगला परम मंगल रूप सकळ सिद्धांत अगोचरा सृष्टीनेशे जोद्धरा मंगलमूर्ती दातारा साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधरांचा सायंकाळचा पूजावसर संपला असेल. माझ्या देवाचं वेळीही झाली असेल. कदाचित शतपावली करत असतील किंवा निरोपणाची प्रवृत्ती असेल तर निरोपण करत असतील. त्या सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या त्या वेळेचं स्मरण करून एकदा प्रभू नामाचा जयघोष करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर किंवा या मार्गाशीच नव्हे तर सकळाद्य कारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभू महाराज माहुरी घरापर्यंत पोहोचले असतील. हा चतुर्युगी अवतार आहे. कुणाला कधी आणि कसं दर्शन द्यावं कदाचित असाही विचार करत असते. त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरणही करूया. श्री दत्तात्रय नमो पंचकृष्णा चहू साधनाशी नमो पूर्वसूरी विद्यमानी गुरुशी नमो सर्वा गुरु माऊलीशी नमो लाळिले ताळिले उपकारक निमित्त सुहृदांचे नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिने देह दिला पडो देह माझा प्रभूच्या श्रीचरणी नमामि 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 नमामि. साकाराचा निराकाराचा साकार झालेला परमेश्वर आणि अव्यक्तीचा व्यक्तीला आलेला अवतार साधनदाता प्रभू सर्वज्ञ मुख्य करून पाची अवतार. त्या सर्वज्ञांच्या अस्थिभरीवर आपला देह क्षेपून ते तत्व आपल्या कडिखांदी घेऊन दरी कपारी देह क्षेपणाऱ्या पूर्वासुर त्या तत्वाला जन्म देऊन ते पोथीपानात साकारणारे पूर्व आचार्य ते ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत अखंड प्रवाहाने आणून आपल्या कुशल नेतृत्वाने आणि प्रभावी कर्तृत्वाने या पंथाची धुरा खांद्यावर घेणारे पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी ज्ञानी वैराग्यमूर्ती असलेले विद्यमान गुरुजन त्या ज्ञानाला आपल्या विचारांची भरभक्कम इमारत उभारणारा आणि ह्या धर्मधुरीला दक्ष करणारा या पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ धर्मबांधव धर्मभगिनी त्या दक्षतेला विश्वसनीय ठरवून त्याचा अनुग्रह घेऊन त्या दिशेने वाटचाल करणारा या मातीवरील तमाम नामधारक वासनिक माता भगिनी या मातीच्या कुशीत जन्माला आलेला राजा महाराजा रथी महारथी या मातीवर अनुष्ठान करणारा संत महंत ऋषी महर्षी तपस्वी ज्ञानी आणि या मातीसाठी प्राणपणाला लावणारा संत पुरुष राष्ट्रपुरुष या माझ्या महान परंपरेला प्रथमतः विनम्र अभिवादन तथा अभिवंदन करते. साधनदाता प्रभू सर्वज्ञांच्या कृपेने गुरुजनांच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने परमादरणीय प्रातःस्मरणीय ज्यांच्या सहवासात अनेक विद्यार्थ्यांचं जीवन उज्ज्वल झालं आहे असे प्राचार्य परमादरणीय श्रद्धेय प्रातःस्मरणीय माझं श्रद्धास्थान बाबा खरं तर त्यांच्या हक्काचे आज्ञा म्हणून आणि माझे गुरुवर्य परमादरणीय प्रातःस्मरणीय ज्ञानभक्ती वैराग्यानी ब्रह्मविद्याशास्त्राचे प्राकांड पंडित महानुभाव माधव आश्रमचे संचालक माझ्या श्री गुरुवर्यांची आज्ञा घेऊन मी आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहे. तत्प्रसंगी हा मार्गशीर्ष महिना महाराष्ट्रातच नाही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्याच ग्रंथाची जयंती साजरी केली जात नाही परंतु भगवद्गीतेची मात्र जयंती साजरी केली जाते. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ आणि मोठा ग्रंथ महान आणि तितकाच गहन असलेला ग्रंथ कोणता असेल तर तो श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष महिन्यात झाला आहे. तोही नुकता याच कालावधीमध्ये आणि ह्याच भगवद्गीतेचं पवित्र श्लोक पावित्र्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या इथे उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि आपण सर्व सद्भक्त मायबाबा त्याचबरोबर या गावातील ज्या सर्वांनी आपलं उर्वरित जीवन परमेश्वराला समर्पित केलं आहे त्या माझ्या माता भगिनी आजपासून 26 तारखेपर्यंत या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. म्हणजे आयोजन आहे तर 26 तारखेला श्री दत्तात्रय प्रभू महाराज सकळाद्य कारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या
अमोघ लीळा अमृतवर्षणी लीळा आपण श्रवण करणार आहोत. त्याच्या पूर्वसंध्येला मिरवणूक आणि कीर्तनाच्या रंगात रंगणाचा अनुभवच वेगळा आहे. त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही खरा तो एकची धर्म ऐकणार आहात. बंधूंनो, त्या खऱ्या धर्मावरच खऱ्या अर्थाने जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वच धर्माची आणि पंथाची इमारत उभारलेली आहे. हा खरा धर्म धारण करण्याचं जीवन मूल्य खऱ्या अर्थाने जर कुठे सापडत असेल तर ते लीळाचरित्रात सापडत आहे. आणि म्हणून लीळाचरित्रातील जीवन मूल्य ही तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. हे लीळाचरित्रातील जीवन मूल्य आपण तेव्हा अनुभवणार आहोत जेव्हा आपल्याला गुरुप्रतीती असते. आणि म्हणून श्री गुरुवर्यांची प्रतीती कशी असावी हे प्रतिपादन करणार व्याख्यानही आपण श्रवण करणार आहोत. श्री गुरुवर्यांनी प्रतिपादन केलेलं आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आश्वासन दिलेलं सर्वात महत्वाचं सूत्र जर काय असेल तर या मार्गाशी आधी असलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज ते तुम्हाला उद्या त्या लीळांचं उद्या तुम्हाला श्रवण करायचं. माया बहिणींनो, या मार्गाशी आधी नाही तर जगाच्या पाठीवर जेवढेही धर्म संप्रदाय आहेत, आनंद संप्रदाय, अनंत संप्रदाय, वारकरी संप्रदाय, या सर्व संप्रदायांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना आपला अधिगुरु मानलेला. आणि मग जगात जगतमान्य दोनच अवतार आहेत, गोपालकृष्ण महाराज आणि दुसरे श्री दत्तात्रय प्रभू महाराज. तर गोपालकृष्णांना जगद्गुरु म्हटलं जातं आणि श्री दत्तात्रय प्रभूंना आदिगुरु म्हटलं जातं. मग ह्या आदिगुरु असलेल्या अवताराने ज्या कुशीत जन्म घेतला की नाही, या आदिगुरु असलेल्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी ज्या कुशीत जन्म घेतला ती कुस म्हणजे माता अनुसया आहे. आणि मग सारासार विचार केला तर महानुभाव पंथाच्या अधिकाराची पहिली महिला जर कोण असेल तर ती माता अनुसया आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण महानुभाव संप्रदायाच्या नियमानुसार आपण सर्व अभ्यासक मंडळी आहोत. आपल्या सर्वांना त्या गोष्टीची, त्या सूत्राची, त्या सिद्धांताची, त्या निर्णयाची जाणीव आहे. आणि महानुभाव संप्रदायाचा निर्णय आहे की ज्या जीवाने परमार्थाचे दोष पोटात घातले त्याच्या उदरी परमेश्वर अवतार घेतात. आतापर्यंत अनेक अवतार झाले, आताही आहेत आणि पुढेही होणार आहेत. पण आपल्याला शोध असलेले अवतार कोणते आहेत ते फक्त 5 आहेत. ह्या 5मध्ये आधी अवतार कोणता आहे? श्री दत्तात्रय प्रभू महाराज. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराज कोणाच्या कुशीत जन्माला आले तर ते अनुसया मातेच्या आणि अत्रि अनुसयेच्या कुशीत जन्माला आले. म्हणजे आत्री हे वडील आणि अनुसया ही माता आहे. आता यामध्ये भेद आहे की आई कोण, वडील कोण. ज्याने परमार्थाचे दोष बघितले, पोटात घातले, पण ते मनात साठवले, ते वडील होता. पण खूप अवघड गोष्ट आहे बंधूंनो, एखादा दोष आपल्याला दिसून तो विसरून जाणार आपल्याला नाही जमत. आपल्याला विसरता येतो तो गुण, समोरच्याचा सुंदर गुण आपल्याला दिसतो आणि तेवढ्या पुरतच तो आपल्या लक्षात राहतो, मात्र तो आपण विसरून जातो. मात्र दोष आपण कधीच समोरच्याचा विसरत नाही. हा दोष आपण विसरतो स्वतःचा. आणि म्हणून सर्वात अवघड गोष्ट जर कोणती असेल त्या समोरच्याचा दोष आपल्याला विसरता आला पाहिजे. आणि हा अनुसया मातेला विसरता आला. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी म्हणजे महानुभाव तत्वज्ञानाच्या सिद्धांतानुसार श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अनुसया मातेच्या उदरी जन्म घेतलाय. म्हणून महानुभाव संप्रदायाची पहिली अधिकारी महिला कोण असेल तर ती अनुसया माता आहे. आणि म्हणून आजच्या विषयाचं चिंतन आपल्याला, त्या विषयाचं चिंतन आपल्याला करायचं आहे की महानुभाव पंथ आणि महानुभाव पंथातील महिलांचा अधिकार. त्या अगोदर आपल्याला महानुभाव पंथ बघावा लागेल. महानुभाव काय आहे? बंधूंनो, मी नेहमीच सांगत असते की महानुभावांचं जगणं विलक्षण आहे. महानुभावच वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीचा महान अनुभव असतो तो महानुभाव आहे. महानुभावांचं चालणं म्हणजे चालणं नाही, महानुभावांचं चालणं म्हणजे चर्या असते, तो महानुभाव आहे. महानुभावांचं बसणं म्हणजे बसणं नाही, त्या महानुभावांचं बसणं म्हणजे स्मरण असतं किंवा विजन असतं, तो महानुभाव आहे. महानुभावांचं बोलणं म्हणजे शब्द नाही, अक्षर नाही,
प्रमाणाशिवाय महानुभाव बोलत नाही. प्रत्येक गोष्टीला प्रमाण असावं लागतं. म्हणजे महानुभावांचं बोलणं म्हणजे ज्ञान आहे. बंधूंनो, महानुभावांचं पाहणं म्हणजे नजर नाही, तर महानुभावांचं पाहणं म्हणजे प्रेम आहे. महानुभावांचं देणं म्हणजे दान नाही, महानुभावांचं देणं म्हणजे क्रिया आहे. बघा तुम्ही, आम्ही जेव्हा एकदा आश्रमामध्ये क्रिया करण्यासाठी जातो, बाबा आमचं अन्नदान करा असं नाही म्हणत, आमची क्रिया करा असं म्हणत असतो. म्हणजे महानुभावांचं देणं हे दान नाही, ती क्रिया आहे. इथे देणारा मोठा नाही, खाणारा मोठा आहे. हो, परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक मागत आहे, जीवाकडून मागत आहे, एक जन्म मागतो आहे. मग सोचाते केले दाता, मला सोचला तू दाता केले, आपण पे झाला असी मागता, जन्म द्या म्हणशी अनंत, परी मी नाही तिची. तो मागतो आहे, मागणारा महान आहे, मोठा आहे. इथेही असंच आहे, खाणारा महान आहे, देणारा लहान आहे. इतरत्र जगाचा आपण विचार केला तर देणारा मोठा असतो, घेणारा लहान असतो. इथे असं नाही, इथे खाणारा मोठा आहे, देणारा लहान आहे. कारण त्या देणाऱ्याला कल्पनाही नाही की तुम्ही वाढलेल्या यांच्या भिक्षा पात्रामध्ये एक कण तुम्हाला मेरू व्यसन गोमट देऊन जातो. आणि म्हणून देणारा मोठा लहान आहे, खाणारा महान आहे. बंधूंनो, महानुभावांचं घेणं म्हणजे भीक नाही, भिक्षा. महानुभाव भीक मागत नाही, कारण भीक ही स्वतःच्या स्वार्थासाठी मागितली जाते. महानुभाव भिक्षा मागतो कारण साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी प्रतिपादन केलेला त्याच्यासाठी तो विधी आहे, किंवा परमार्गासाठी मागितलेलं ते म्हणजे साधन आहे, सामग्री आहे, परमार्गासाठी मागितलेले. आणि म्हणून ती भीक नाही तर ती भिक्षा आहे. हा महानुभाव आहे. ज्याचं देणं दान नाही, क्रिया आहे, ज्याचं घेणं भीक नाही, भिक्षा आहे, तो महानुभाव आहे, महान आहे. दुसरा विषयातला आजचा शब्द आहे पंथ, म्हणजे रस्ता, मार्ग. हा पंथ, हा रस्ता, हा मार्ग तुम्हाला कैवल्यगडाकडे घेऊन जाणार आहे. असा हा महानुभाव पंथ म्हणजे अनुभवांचा रस्ता. आणि ह्या रस्त्यावर तुम्ही प्रवास करत असता, आणि आपण सर्वच प्रवास करत असतो. आपण प्रवास करत असताना पूर्वी काही अंतरावर असे दगड लावलेले असायचे आणि त्या दगडावर मैल लिहिलेलं असायचं, किती अंतर कापलंय, किती अंतर जायचंय. आता पाट्या लागलेले असतात, आपल्याला किती किलोमीटर पुढे जायचंय, म्हणजे ते आपले मार्गदर्शक आहे. ह्या रस्त्यावर जे दीपस्तंभ आहे, हे जे मार्गदर्शक आहे, ते महानुभाव म्हणजे आम्हा महानुभावांची स्मृती आहे, ते आमचे मैल आहेत, ते मार्गदर्शक आहे. हा महानुभावांचा रस्ता तुम्हाला कैवल्य पदाकडे नेत आहे. हा महानुभाव पंथ आहे. विषयाचा तिसरा शब्द आहे महिला. कठीण आहे. महिला ही कशी आहे तुमच्यासाठी सांगू. दोन घराचा उद्धार करते, पण ती दोन्ही घराची नसते, दोन्हीही घराची नसते. आई वडील म्हणत असतात हे परक्याचं धन आहे, मुलगी परक्याचं धन आहे. आणि सासरकडचे म्हणत असतात ही लोकांची पोरगी आहे. ज्या घरी तुम्ही जन्म घेतला ते घर तुमचं नाही, ज्या घराला तुम्ही समर्पित झालात ते घरही तुमचं नाही, मात्र दोन्ही घर तुम्हाला सांभाळायची. आणि इथे तुमची कसरत आहे. मातृत्व पेरताना हर्षात नाहणारी, मातृत्व पेरताना हर्षात नाहणारी, होऊन अन्नपूर्णा घरट्यात राबणारी. मातृत्व पेरताना हर्षित नाहणारी, होऊन अन्नपूर्णा घरट्यात राबणारी. अन्याय व्यर्थ होता, अन्याय व्यर्थ होता, पेटून सूड घेते. अन्याय व्यर्थ होता, पेटून सूड घेते. चंडी उभी प्रसंगी शत्रूस जाळणारी,
चंडी उभी प्रसंगी शत्रूस जाळणारी. मातृत्व हे तिच्याकडे सर्वात मोठं धन आहे आणि त्या गोष्टीसाठी ती आनंदी असते. होनी अन्नपूर्णा घरट्यात राबणारी, घरासाठी काहीही करते ती महिला असते. अन्याय व्यर्थ होता, महिला ही सहनशक्तीला आहे, तिच्याकडे खूप सहनशक्ती आहे. पण जर आता ती सहनशक्तीच्या बाहेर गेली ना तर अन्याय व्यर्थ होता पेटून सूड घेते, मग मात्र ती पेटून उठते. चंडी उभी प्रसंगी शत्रूस जाळणारी. माया बहिणींनो, प्रत्येकाच्या जीवनाला दोन टोक आहेत. एक उत्तुंग आदर्शाचा आणि दुसरा अधोगतीची परिसीमा गाठणाऱ्या वास्तव्यावर. महिलांचे असंच आहे. एक उत्तुंग आदर्शाचे टोक आहे आणि अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तव्यावर ती उभी आहे. ही ओळ अशी होती की चंडी उभी प्रसंगी शत्रूस जाळणारी, अन्याय व्यर्थ होता पेटून सूड घेते. महाभारतातली एक महिला तुमच्या म्हणजे सर्वांच्या स्मरणात असेल, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पण कदाचित स्मरणातून गेली असेल, आणि ती अंबिका. या अंबिकेने म्हणजे हिला भीष्माचार्यांनी अंबिका आणि अंबालिका ह्या तिन्ही बहिणींना भीष्माचार्यांनी त्यांच्या बंधुराजांसाठी जिंकून आणलं होतं. त्यातल्या त्या दोघींनी त्यांच्या भावाशी म्हणजे चित्रगंधाशी विवाह केला. मात्र अंबीने जी अंबिका होती तिने त्यांच्याशी विवाह केला नाही. ती भीष्माचार्यांना म्हणत होती की तुम्हाला माझ्याशी विवाह करावा लागेल, आणि भीष्माचार्य नाही म्हणाले. त्यावेळेला मात्र ही चिडली, इतकी चिडली, तिला इतका राग आला, म्हणजे ती रागाचं टोक इतकं पुढे गेलं. तिने तपसाधना केली, इतकी तपसाधना केली की जेव्हा द्रौपदीचा जन्म झाला त्या यज्ञाच्या राखेतून तिचा जन्म झाला, आणि ती आहे भीष्माचार्य शिखंडी, जी भीष्माचार्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. अशी ती आहे. आणि महत्वपूर्ण गोष्ट, सदोष देह तुझा, सदोष देह तुझा वंचकत्वाने मिळाला. देह तिचा सदोष आहे साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी सांगितलं, आणि आपल्यालाही ते मान्यच करावं लागेल. सदोष देह तुझा वंचकत्वाने मिळाला, ऋषी मुनी तपस्वी छेदी हट्टी अवतारासही छळणारी. मी आधीच सांगितलं जीवनाला दोन टोक आहेत. एक उत्तम आदर्शाचं, दुसरं अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तव्याचं. अधोगतीची परिसीमा गाठणाऱ्या वास्तव्यावर आपल्या हट्टाने, हट्ट योगीने श्री चक्रपाणी महाराजांना आपलं अवतार कार्य संपवण्यास भाग पाडलं. तिथे ती स्थिरावून गेली. वैराग्य कसोटी ही मागे न हटणारी, वैराग्य कसोटीतही मागे न हटणारी, कैवल्य दुर्ग तोडी सदेह प्राप्तीश शृंगारणारी. तिने विचार केला तर ती सदेह प्राप्तीलाही जाऊ शकते. ह्या दोन टोकावर स्थिरावलेली महिला आहे कशी, आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने अगोदर तिला नमन करावं असं वाटतं. तिच्या मातृहृदयाला, बंधुस्नेहाला, पतिप्रेमाला, निखळ मैत्रीला, आचाराच्या योग्य आणि दृढतेच्या सोज्वळ भक्तीला मानाचा मुजरा. दोन टोकावर आधारलेली ही महिला युगायुगापासून, म्हणजे जेव्हा या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, त्या सृष्टी काळाचा जर विचार केला तर परमेश्वराने जीवाला आनंद देण्यासाठी चराचर सृष्टीची निर्मिती केली. हा जीव जो माणसापासून तृणाधिकापर्यंतच्या देहामध्ये निवास करत असलेला अंतरात्मा म्हणजे जीव, आणि त्या जीवाला आपला आनंद देण्यासाठी परमेश्वराने चराचर सृष्टीची निर्मिती केली. परंतु माया बहिणींनो, जसं संसाराच्या निर्मितीचा धागा तुमच्या हातात आहे, तसं सृष्टीच्या निर्मितीचा धागा सुद्धा मायेच्या हातात. परमेश्वरानं मायेला प्रवृत्ती जाणवली आणि मायेनं चराचर सृष्टीची निर्मिती. म्हणजे हे स्त्रीत्वाचं लेणं तिथून आलं. पण तिथे ती परमेश्वराच्या ठिकाणी पतिव्रतेच्या दृष्टांताप्रमाणे
एकनिष्ठ आहे. अशी ही स्त्री कुठपर्यंत कशा पद्धतीने आली हे आपल्याला आधी शोधावं लागेल. इतरत्र तिचा काय म्हणजे अधिकार आहे आणि मग माळवा पंथाने तिला काय अधिकार दिला हे आपल्या लक्षात येईल. कारण आमची अभ्यासाची पद्धती पण अशीच आहे. आधी देवता सांगितल्या आणि मग परमेश्वर सांगितलंय. तेव्हा माळवा संप्रदायामध्ये महिलेचा असलेला जो अधिकार आहे हा अधिकार आपल्याला अभ्यासासाठी, चिंतन करण्यासाठी, त्याचा अध्ययन करण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी इतरत्र तिचा काय अधिकार आहे हाही आपल्याला बघावा लागेल. आणि म्हणून वेदकाळामध्ये स्त्रियांना काय अधिकार होता, वैदिक काळात स्त्रियांना काय अधिकार होता, तो काळ असा होता की तिथे स्त्री आणि पुरुष समानता होती. ते स्त्री श्रेष्ठ आणि पुरुष कनिष्ठ किंवा पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ हा भावच नव्हता. वैदिक काळामध्ये स्त्रियांना समान, स्त्री पुरुषांना समान अधिकार होता. वेदामध्ये अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने काही म्हणजे ऋग्वेदाच्या काही श्लोक, काही ओवी लिहिलेले आहेत. एक घोषा नावाची स्त्री होती, तिने 2 अध्याय लिहिलेले आहेत. त्यावेळी ही उपनयन करून मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिक्षण देण्याची पद्धती होती. तर गार्गी आणि मैत्री ह्या 2 म्हणजे ऋषी कन्या होत्या. यांनी उपनिषदावर चर्चा केली होती. त्यातली गार्गी ही तत्कालीन जनक राजाच्या दरबारामध्ये 9 रत्नांपैकी एक रत्न होती. तिचं स्वतःचं गार्गी संहित असं एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्यावेळेला 2 पद्धतीने म्हणजे महिलांवर संस्कार व्हायचे. एक ब्रह्मवादिनी आणि दुसरी सुबोध वधू. जी सुबोध वधू असायची तिचा विवाह करून संसार करता यायचा आणि जी ब्रह्मवादिनी होती तिला संन्यास घेण्याचा अधिकार होता. म्हणजे त्यावेळेला स्त्री पुरुष हा समान अधिकार होता. तिथे कौतुकही नव्हतं आणि उपरोधही नव्हता. बापरे, एक स्त्री असून ऋषीमुनींच्या तोंडाला लागते, केवढा हा उर्मटपणा. असं उपरोधाने कोणी बोलत नव्हतं किंवा बाई ग, एक स्त्री आणि ऋषीमुनींसोबत चर्चा करते असं कौतुकही कोणी करत नव्हतं. कारण तिथे समान अधिकार होता. म्हणून तिथे त्या गोष्टी होतच नव्हत्या. हा नंतरच्या काळात म्हणजे पुराणाच्या काळाचा जर विचार केला तर तिथे देखील सावित्रीची कथा येते आणि ती सावित्री देखील वेदमंत्रांचा उच्चार करून यज्ञयागाची पूजा विधी करते. जेव्हा त्या खोऱ्यामध्ये उत्खनन झालं तिथे चित्र संस्कृती आहे म्हणजे उदयान झाली दिसली, ज्याच्या अजूनही त्या चित्र संस्कृतीचा शोध लागलेला नाही. म्हणजे त्याची भाषा अजून कळलेली नाही, पण त्याची चित्र समिती आहे. तर त्या चित्रांमध्ये लक्षात येतं की धार्मिक विधीमध्ये, सामाजिक विधीमध्ये, कौटुंबिक विधीमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आहे. म्हणजे तिथे देखील समान अधिकार होता. मग हा स्त्री पुरुषांना समान असलेला अधिकार पुन्हा पुढे लोक कसा पावला. एकेकाळी गार्गी मैत्री ह्या वेदांच्या गंगेमध्ये यथोच्च न्हाणाऱ्या स्त्रिया पुढे पुढे ह्या स्त्रियांच्या स्पर्शाने ती वेदगंगा मलिन का होऊ लागली. अर्थात भारताच्या म्हणजे सौंदर्याला, या संपत्तीकडे परकीयांची जेव्हा म्हणजे आक्रमण झालं आणि त्या परकीयांच्या आक्रमणापासून म्हणजेच रामायण महाभारताच्या काळापासून स्त्रियांवर अत्याचार किंवा अन्याय होऊ लागला. ह्या म्हणजे शिक्षणापासून, धर्मापासून वंचित होऊ लागल्या. आणि मग मनुस्मृतीमध्ये उल्लेख येतो की विवाह हाच स्त्रीचा उपनयन, मूल हेच स्त्रीचे शिक्षण, चूल हीच स्त्रीचा यज्ञ. म्हणजे तिला तो अधिकारच राहिला नाही. रामायण महाभारताच्या काळात क्वचित काही स्त्रियांना धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार होता. तिथून पुढे त्या फक्त राजासोबत राजदरबारामध्ये बसत होत्या, पण बोलण्याचा अधिकार त्यांना नव्हता. रामायणातली स्त्री म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली सीता. ही रामासोबत वनवासाला गेली
पण तिचा नंतरचा जो कालावधी आहे तो बिकट आहे. आणि म्हणून बंधूंनो, मानवाळ संप्रदायाने महिलांना अधिकार दिला. हा सत्य सनातन पंथ मात्र पहिल्यापासून जसाची तसाच वेगळा. या मार्गाशी आधी असलेल्या श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांनी ज्या मदरसेला भेट दिली होती, ती मदरसा श्री दत्तात्रेय प्रभूंची अनुग्रही आहे, शिष्य आहे. आणि मी आताच सांगितलं की जीवनाला दोन टोक आहेत, एक उत्तुंग आदर्शाचं, तशी मदरसा ही उत्तुंग आदर्शाच्या राजसिंहासनावर विराजमान झालेली आहे. आता तुम्हा सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आमच्या मुलांना आम्ही संस्कार कसे द्यायचे, कारण समाज विचित्र आहे. आमची मुलं समाजात राहतात, आमचा धर्म त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा, हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर माता अनुसयाचं उदाहरण तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा. सर्वभौम सर्व शक्तियुक्त राज्यामध्ये राहणारी मदरसा ही आपल्या पुत्रांना, म्हणजे एक नाही दोन नाही तर 7 पुत्रांवर असे संस्कार करते की हे 7ही पुत्र संन्यास गेला निघून जातात. त्या मदरसा इतका वैभव तर आपल्याकडे मुळीच नाही. ती सर्वभौम अष्टभोगी परिपूर्ण राज्यात राहणारी राजाची राणी होती. तिच्याकडे असलेल्या वैभवाच्या 4थ्या हिश्श्यातला 4था भाग सुद्धा आपल्याकडे नाही. तरीही आपण आपल्या मुलांवर धर्माचे संस्कार करू शकू का? करू शकत नाही का? आणि म्हणून माया बहिणींनो, हे तुमची जबाबदारी आहे. जर मानव पंथातील महिलांचा अधिकार काय हा जर तुम्हाला शोधायचा असेल, अभ्यासायचा असेल, त्याचं चिंतन करायचं असेल तर तो आपल्याला स्वतःमध्ये उतरवता आला पाहिजे. त्याची पहिली अधिकारी कोण असेल तर ती मदरसा राणी आहे. आणि या मदरसा राणीने आपल्या पुत्रांमध्ये धर्म उतरवला होता. नाशिवंत संसाराची मुलांना जाणीव करून दिली होती. आपल्या पुत्रांना कमीत कमी आपल्याला उपदेश तरी देता आला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते की जर तुम्ही कर्माने मानव संप्रदायात असाल तर तुम्हाला धर्माला जन्म देता आला पाहिजे. आणि जर तुम्ही जन्माने मानव संप्रदायात असाल तर तो जन्म तुमच्या कर्मामध्ये तुम्हाला जगवता आला पाहिजे. कळलं मला काय म्हणायचं? नाही समजलं? तुम्ही बोललात माझ्याशी तर बरोबर, म्हणजे मी बोलण्यापेक्षा आपण संवादच करू. मला काय म्हणायचं तुम्हाला कळालं? त्यांनी जर नाही ऐकलं तर हे कळालं का? मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं का? तुम्ही जन्माने जर पंथात असाल, म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या घरी जर मानव पंथ असेल तर तो तुमच्या कर्मात उतरला पाहिजे. म्हणजे तुमच्या सासरचे लोक तुम्हाला महळभाव करता आले पाहिजे. आणि जर तुम्ही कर्माने मानव संप्रदायात असाल, म्हणजे तुमच्या सासरकडून जर मानव तुमच्या पंथ तुमच्याकडे आला असेल तर तो तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये उतरवता आला पाहिजे. म्हणजे धर्माला जन्म देता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे माया बहिणींनो, आपल्याकडे जो धर्म आलाय की नाही तो आपल्या भाग्याने आलाय. हे जरी खरं असलं तरी पण ते आपल्यावर असलेलं ऋण आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल्यावर केले. आणि त्या ऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचं बीज पुढे लावावं लागणार. आम्हाला शाळेत असताना एक धडा होता. एका राजाचा राजा वेश बदलून सर्व राज्यात फिरायचा. आणि तो असंच एक दिवस फिरायला गेला. फिरत असताना एक म्हातारे बाबा काठी टेकवत आले. तो बघत राहिला काय करत असतील. आणि त्या म्हाताऱ्या बाबांच्या हातात असं छोटंसं झाड होतं. त्यांनी ते थोडासा खड्डा केला, खूप खोल खड्डा केला. ते झाड त्या गड्ड्यात लावलं. तो राजा फेरफटका मारत त्या म्हाताऱ्या बाबांच्या जवळ आला. म्हणाला, बाबा काय करताय? म्हणे, बाळ अक्रोडाचं झाड लावतोय. राजा म्हणजे विचारात पडला. म्हणे, बाबा अक्रोडाचं झाड? कारण सगळ्यात उशिरा फळ जर कोणत्या झाडाला येत असेल तर त्या अक्रोडाला येतं. अक्रोडाचं झाड लावतोय. त्यावेळी त्या राजाने त्या म्हाताऱ्या बाबांना प्रश्न केला. म्हणे, बाबा हे अक्रोडाचं झाड आहे, तुमचं वय काय आहे? ह्या झाडाचं फळ तुम्हाला खायला मिळेल का? मिळणार नाही. त्यावेळी त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर एवढं छान होतं. तो म्हणाला, मी ज्या झाडाची फळं खाल्ली ते मी लावलेले नव्हते, ते माझ्या पूर्वजांनी लावले होते. त्या झाडाची फळं मी खाल्ली. त्या खाल्लेल्या फळातून मला उत्तराई व्हायचं असेल
तर मला माझ्या पुढच्या पिढीसाठी फळं खाण्यासाठी झाड लावून ठेवावं. आपलंही असंच आहे. आणि म्हणून माया बहिणींनो, ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आपल्या मुलांवर हे संस्कार करता येतात. जर तुम्हाला येत नाही अशी तुमची नकारात्मक भूमिका असेल तर मदरसा राणीला नजरेसमोर आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलांवर आपल्याला संस्कार करता येतात. तुम्ही त्याला शाळेत पण घालता की नाही? कशासाठी घालता? तुम्हाला माहिती की ह्या जगात त्याने शिक्षण नाही घेतलं तर तो जगू नाही शकत. त्यावेळी तुमचं प्रेम कुठं असतं? लहान असतो तो. किती लहान असतो तुमचा मुलगा? आता तर 2, 2.5, 3 वर्षाची मुलं झाली की शाळेत नेऊन मिळतात. किती रडतो तो, रडतो की नाही? पहिल्या दिवशी इतका रडतो की तुमच्या डोळ्यात पाणी येतं, पण पाहत नाही तुम्ही त्याच्याकडे, बघत नाही. आणि बघितलं तर एक फटका देतात त्याला. कशासाठी? तुम्हाला माहितीये आज हा शाळेत बसला नाही तर उद्या हा जगात शिकू शकत नाही, जगू शकत नाही. जसं जगण्यासाठी तुम्ही त्याला ते संस्कार देता की नाही शाळेचे, त्याला जबरदस्त शाळेत म्हणून घालतात, तसेच धर्माचे संस्कार त्याला देणं तुमचं कर्तव्य आहे. नाहीतर काय होईल? तो फक्त शाळा शिकेल, अमेरिकेला निघून जाईल आणि तुम्हाला अनाथ आश्रममध्ये जावं लागेल. धर्मही राहत नाही आणि तुम्ही पण राहत नाही. बघा काय करायचं. म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे आणि हा तुमचा अधिकार आहे, तो तुमच्याकडे आहे, आला आहे. राणी मदालसेनं आपल्या 7 पुत्रांना म्हणजे प्रवृत्तीचे जे संस्कार दिले आहेत. आपल्याला आपल्या मुलांना फक्त उपदेश घेण्याचे संस्कार करायचे आहेत. त्याला फक्त देवपूजा करायला शिकवायची, साधू दिसल्यानंतर दंडवत करायला शिकवायचं आहे, एवढंच तर शिकवायचं आहे. त्याला उपदेश द्यायचा आहे. तुम्हाला माहिती त्याला उपदेश जर दिला तर तो त्याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. मात्र तुम्ही त्याला लवकर उपदेश दिला नाही तर मोठं झाल्यावर तो घेणार नाही आणि मग तो काय करणार आहे? उपदेश जर नाही घेतला तर तो काय करणार? तो पिणार, मग खाणार, मग फिरणार, मग काय जागा रस्ता बदलला त्याचं आयुष्य बदलून जाणार आहे. मग त्याचं आयुष्य रस्ता बदलण्याआधी तुम्ही त्याचा रस्ता तयार करून द्या. हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हा तुमचा अधिकार आहे आणि हा अनुभव संप्रदायाने दिलेला आहे. म्हणून ही गोष्ट आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. ह्या राणी मदालसेच्या नंतर आपल्या नजरेसमोर येते रामायणातील सीतामाई. माया बहिणींनो, राम हा एकवचनी होता, आदर्श राजा होता, एक पत्नी होता. आदर्श म्हणजे त्याच्यासारखा राजा कदाचित आतापर्यंत झाला नाही, एवढा आदर्श. पण जेव्हा रामचंद्र वनवासात गेले तेव्हा सीतामाई त्याच्या सोबत गेली. आणि नंतर जेव्हा तिला रावणाने पळून नेलं तेव्हा तिकडून वापस आल्यानंतर जगाच्या सामन्यावरून रामानं मात्र सीतामाईला वनवासात सोडून दिला. तरी ती जगली, कारण तिच्या उदरामध्ये लवांकुश होते. तिला मातृत्व जगवतं, ती जगली. आणि जेव्हा पुन्हा एकदा लवांकुश आणि रामाची भेट झाली गेली तेव्हा तिच्या पावित्र्याची पावती रामाने मागितली. आमच्या साहित्यिकांनी लेखणी बंद केली, या विषयावर बोलले नाही, लिहिलं नाही. लेखक लिहित नाही, प्रवाचक बोलत नाही, कवी कविता करत नाही. पण बहिणाबाई चौधरींनी मात्र ओवी लिहिली. त्या म्हणतात, राम राम म्हणू नको, राम नाही कामाचा. राम राम म्हणू नको, राम नाही कामाचा. सीतामाई पवित्र माझी, सीतामाई पवित्र माझी, राम कच्च्या कामाचा. सीतामाई पवित्र माझी, राम कच्च्या दिलाचा. हो माझ्या बहिणी, शोकांतिका आहे. क्षणावर समाजाचा विचार करून रामचंद्राने तिच्यावर असलेला अविश्वास व्यक्त केला आणि तिला अग्नी परीक्षा मागितली. मला असं वाटतं की रामायणात या अगोदर तिने एकदा अग्नी परीक्षा दिलेली आहे, म्हणजे तिने तिचं पावित्र्य सिद्ध केलं होतं. पण पुन्हा एकदा नव्याने जेव्हा तिच्याकडे पावित्र्याची मागणी केली गेली तेव्हा मात्र तिने तिचा स्वाभिमान म्हणजे दुखावला गेला आणि तिने धरणी मातेला आवाज दिला आणि ह्या धरणी मातेच्या पोटात स्वतःला गळून घेतलं.
माती आड गेलेली ही स्त्री रामायणातून महाभारतात म्हणजे द्वापर युगापर्यंत आहे. बघा तिथे प्रभू रामचंद्राने सीता माईला स्वतःला मातीत गाडून घेण्याची वेळ आणली आणि द्वापारयुगाचा विचार केला तर द्वापारयुगाच्या शेवटच्या चरणात गोपालकृष्णांचा अवतार झाला. हा मणवा संप्रदायाचा अवतार आहे. म्हणून इथल्या महिलांच्या बद्दल बोलत असताना त्यांना मणवांच्या अधिकारामध्ये घ्यावं लागणार नक्कीच. आणि मणवांनी स्त्रियांना जगवलं, मारलं नाही, जगायचं शिकवलं. कसं जगायचं हे मणवांनी शिकवलं. आणि मातीआड गेलेली स्त्री द्वापारयुगापर्यंत मातीआडच काढल्या गेली होती. जेव्हा द्वापारयुगाला प्रारंभ झाला, द्वापारयुगाच्या शेवटच्या चरणात गोपालकृष्णाचा अवतार झाला आणि या गोपालकृष्णाच्या अवतारानं भौमासुराच्या बंदीखानी असलेल्या 16 सहस्र स्त्रियांना मुक्त केलं. द्वापारयुगात गोपालकृष्णानं भौमासुराच्या बंदीखानी असलेल्या 16 सहस्र स्त्रियांना मुक्त केलं. तोच अन्याय, तोच अत्याचार त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत महिलांवर होत आला. मुक्त झालेल्या स्त्रिया, त्यात कोणी विधवा होत्या, कोणी कुमारी होत्या, कोणी सौभाग्यवती होत्या, त्या आपापल्या घरी गेल्या. पुन्हा तोच पवित्राचा प्रश्न उभा राहिला. ज्या कुमारी होत्या त्यांना वडिलांनी घरात घेतलं नाही, ज्या सौभाग्यवती होत्या पतीने घरात घेतलं नाही, ज्या विधवा होत्या मुलांनी घरात घेतलं नाही. अशा वेळी मातीआड गेलेली स्त्री स्वतःला पाण्याआड घालायला निघाली. मग त्या पाण्यामध्ये जीव द्यायला निघाल्या. त्यावेळी गोपालकृष्ण तिथे आले आणि स्वतःचं नाव गोपालकृष्णाने त्यांना दिलं. आणि म्हणून आपण म्हणतो की गोपालकृष्णाने 16 सहस्र पत्न्या केल्या. पती शब्दाचा अर्थ होतो पालन करता. खरं तर 16 सहस्र स्त्रियांना स्वतःचं नाव देऊन त्यांनी त्यांचं पालन केलं आणि पहिला महिला अनाथ आश्रम गोपालकृष्णाने द्वापारयुगात जगवलं. मरणारी स्त्री जगवली गोपालकृष्णाने. मातीआड गेलेली स्त्री स्वतःला पाण्याआड घालून पाहत होती आणि पाण्याआड घालून पाहणाऱ्या त्या स्त्रियांना सर्व गोपालकृष्णाने मात्र जीवदान दिलं. जगण्याचा अधिकार दिलाय तुम्हाला, मरण्याचा नाही. मरण्याचा विचार करण्यापेक्षा गोपालकृष्णाने जगवलेल्या जगण्याचा विचार करणं हा आपला अधिकार आहे. म्हणून ते संस्कार आपल्याला आपल्या मुलांवर करता आले पाहिजे. पण आपली परिस्थितीच वेगळी आहे. त्याच द्वापारयुगामध्ये माता कुंतीने आपल्या 5 मुलांवर धर्माचे संस्कार केलेले आहेत. ती कुठे राहत होती? कौरवांच्या राज्यात. तिथे काय होतं? उच्च आकांक्षा, धृतराष्ट्राची उच्च आकांक्षा आणि मामा शकुनीची कुटील नीती. याच्या व्यतिरिक्त काय होतं त्या राज्यात? ह्या राज्यात जगत असताना सुद्धा माता कुंतीने आपल्या 5 मुलांवर धर्माचे संस्कार केले आणि म्हणून गोपालकृष्ण 5 पांडवांच्या सोबत होते. धर्म होता म्हणून कृष्ण सोबत होते. धर्म नसता तर कृष्ण सोबत नसता. आणि जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. आणि हा विजय जर आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचा असेल तर तो तुमचा अधिकार आहे. आणि द्वापारयुगामध्ये गोपालकृष्णाने माता रुक्मिणीचं पत्र वाचलं आणि गोपालकृष्ण तिला घेऊन आले. तर स्वतःची बहीण म्हणजे सुभद्रा हिला गोपालकृष्णाने अर्जुनासोबत पाठवलं. त्यावेळी सारासार विचार केला तर बळीरामदादाने सुभद्रेचा विवाह दुर्योधनासोबत ठरवला होता. दुर्योधन त्यावेळी राजा होता आणि पांडव त्यावेळी वनवासात होते. वरून गोपालकृष्णाने दिलेला निर्णय एवढा छान होता. बघा तो प्रसंग असा आहे. सुभद्रा अर्जुनासोबत गेली, मात्र म्हणजे जशी गेली, ज्या रथात नेली गेली तो रथ मात्र गोपालकृष्णाचा होता आणि त्या रथाचं सारथ्य अर्जुनाने नाही सुभद्रेने दिलं होतं. आणि हा क्षण हुबेहूब गोपालकृष्णानं बंधुराजांच्या म्हणजे वैरामदादाच्या समोर उभा केला आणि म्हणाले, दाऊ हरणच झालं असेल ना तर सुभद्रेचं झालं नाही, हरण तर अर्जुनाचं झालंय. हा अधिकार गोपालकृष्णाने. बंधूंनो, महाभारत वाचत असताना
असताना किंवा ऐकत असताना त्यात एक म्हणजे वाक्य येतं, इतकं सुंदर वाक्य येतं. जेव्हा म्हणजे बळीरामदादाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद चाललेला आहे त्यावेळेस ते वाक्य. बळीरामदादा म्हणत असतात की तू रुक्मिणीला आणलं ती गोष्ट पण मला आवडलेली नाही. त्यावेळी गोपालकृष्णाने दिलेलं उत्तर इतकं छान आहे. ते असं म्हणतात की स्त्री म्हणजे कुठली एका राज्याचा तुकडा नाहीये की एखाद्या राजाने यावं त्याला जिंकावं आणि आपलं स्वतःच करून घ्यावं, किंवा ती एखादी वस्तू नाही एखाद्या राजकुमाराला तुम्ही पुरस्कार म्हणून द्यावी. तो जीव आहे, तिला जगण्याचा अधिकार, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. आणि असं स्वतः जगवणाऱ्या हे द्वापारयुगातल्या स्त्रीला पुन्हा एकदा द्वापारयुगाच्या शेवटच्या चरणामध्ये धृतराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा अंधकार झाला. धृतराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा द्रौपदी उघडी झाली आणि उघडी झालेली स्त्री कलियुगापर्यंत चालत. कलियुगामध्ये साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधरांचा अवतार झाला. आणि साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी खऱ्या अर्थानं स्त्रीला जगायला शिकवलं. जगणं कसं असावं हे साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी शिकवलं. तुझं पाहणं कसं असावं, तुझं घेणं कसं असावं, देणं कसं असावं, तू कसं चालावं, कसं बसावं, कसं उठावं. लीळा चरित्राच्या पानापानात साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी स्त्रीला सक्षम केलेलं आपल्याला दिसतंय. अख्खा महानुभावपंत आजही असंच म्हणतो की साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी स्त्रियांना आरक्षण दिलं. पण मला ही गोष्ट कधीच पटली नाही. साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी स्त्रीला आरक्षण नाही, अधिकार दिला. आरक्षणाची भाषाच वेगळी आहे. सिंधुताई सपकाळांची जेव्हा पहिली मुलाखत झाली ना, तेव्हा पहिल्या मुलाखतीत त्यांना विचारला गेलेला एक प्रश्न होता की आरक्षणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. त्यावेळी सिंधुताई सपकाळांनी दिलेलं उत्तर इतकं छान होतं. ती म्हणाली, आरक्षण आम्हाला आरक्षणाची भीक नकोय, आमची जागा आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. आणि खरंय ना माझ्या बहिणींनो, मला सांगा तुम्ही बसने प्रवास करता की करता ना? बसने प्रवास कोण कोण करतो? करता की नाही बसने प्रवास? का सगळ्यांच्याकडे गाड्याच आहेत? बसने प्रवास करताना त्या बसच्या पहिल्या 2 सीटवर महिलांसाठी आरक्षण असं लिहिलेलं असतं. आहे ना? आहे की नाही आरक्षण? आहे. मिळालं तुम्हाला? कधी मिळालं का? कधी तुम्ही बसमध्ये चढलात आणि त्या आरक्षण असलेल्या सीटवर जर एखादा पुरुष बसलेला असला तो पटकन उठला, तुम्हाला म्हणलंय तुमच्या आरक्षणाची जागा घ्या, मिळाला? नाही मिळाला. जिथे आरक्षण तुम्हाला मिळालं की नाही ते पैसे भरून मिळते. म्हणजे शिक्षणात जेव्हा आरक्षण मिळतं तेव्हा तिथं तुम्ही पैसे भरलेले असतात आणि ते काहीच कामाचं नाही. आणि साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी आरक्षण नाही, संरक्षण दिले स्त्रीला. संरक्षण दिले, आरक्षण दिले. हा, संरक्षणाची भाषा स्वामी बोलतात, आरक्षणाची भाषा स्वामी बोलत नाही. स्वामींनी तिला स्वतःची जागा स्वतः निर्माण करायला शिकवले. आणि म्हणून स्वामींच्या जवळ बसलेल्या स्त्रियांना पाहून सारंग पंडित जेव्हा बोलतात, अर्थात स्वतःच्या जीवनाचं शुद्धीपत्र घेण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलीला ज्या पैठण नगरीत जावं लागलं होतं, त्याच पैठण नगरीच्या सारंग पंडिताला साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी ठणकावून सांगितलं की देहाने स्त्री असो अथवा पुरुष, दोघांनाही जगण्याचा अधिकार सारखाच आहे, आरक्षणाचं नाही बोलले. स्वामी म्हणतात दोघांना जगण्याचा अधिकार सारखाच आहे. त्यांचं रक्षण करणारा काही वेगळा देव आहे आणि तुमचं रक्षण करणारा काही वेगळा देव आहे. आणि त्यांचा काही जीवन, तुमचा काही जीवन त्यांच्या काही जीवलिया, असं बोलले का स्वामी? नाही. आता आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं, जो ज्याने या तत्वाचं आचरण केलं त्याचा उद्धार होतो. जो म्हणजे स्त्री भावे पुरुष, स्त्री असो अथवा पुरुष, जो शब्द वापरला पक्षकारांनी. स्वामी काय म्हणतात? दोघांना जगण्याचा अधिकार सारखा आहे. आणि म्हणून साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी तुम्हाला जगायला शिकवले. आरक्षणाची भाषा करायला नाही,
तुम्हाला माहिती आरक्षण म्हणजे असं एक आरक्षित म्हणजे कुठल्या तरी समाजाकडे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा फायदा घेऊन एक मुलगा डॉक्टर झाला, पैसे भरून, बिना पैशाचं नाही. तुम्ही बघा, म्हणजे कदाचित अनुभव घेऊन बघा, बसमध्ये बसल्यावर पैसे दिले तर मिळेल विषय माहिती आहे मला, पण असं खुलं आरक्षण तुम्हाला मिळत नाही. ते फक्त कागदोपत्रीच आहे, तुम्हाला मिळालेलं नाही. आणि जे आरक्षण आपल्याला मिळतं मग ते कुठल्या समाजाचं असू दे, कुठल्या म्हणजे स्त्री जातीचं असू दे, ते मिळतं तर ते पैसे भरून मिळतं, तसं मिळत नाही. आणि असं जर मिळालं असेल किंवा आरक्षणाचा फायदा घेऊन जर आपण जगत असेल तर आपल्याला जगता येत नाही. एक मुलगा डॉक्टर झाला, त्या डॉक्टरकडे एक दिवस एक सिरियस पेशंट गेला. पेशंट खूप सिरियस होता. ॲम्ब्युलन्स आली, दारात दवाखान्याच्या दरवाजात उभी राहिली. त्या पेशंटने तर ते गाड्या तिथे नेलं गेलं, त्या पेशंटला त्याच्यावर ठेवलं. ते पेशंट ICU मध्ये नेलं. डॉक्टरनी तपासलं, मात्र त्या पेशंटला डॉक्टरला जगवता नाही. जगवता नाही आलं की डॉक्टर काय करतात, आपल्या सर्वांना कदाचित अनुभव आहे किंवा माहिती आहे. डॉक्टर बाहेर आले, चेहरा लहान होता. समोर खुर्चीत बसलेल्या त्या माणसाला, म्हणजे ज्याचं पेशंट होतं त्या माणसाजवळ गेला आणि म्हणाला सॉरी. त्याची ती पत्नी होती, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, अर्धांगिनी केली. भरलेल्या डोळ्यानं त्या खुर्चीत बसलेल्या माणसानं त्या डॉक्टरकडे बघितलं आणि त्या डॉक्टरकडे बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की ह्या डॉक्टरला डॉक्टर करण्यासाठी याच्याकडून पैसे आपणच घेतले. हा डॉक्टर होण्याच्या लायक नव्हताच. विचार करा, त्याला पैसे भरून डॉक्टर केलं आणि याने याची बायको गमावली. म्हणून आरक्षणाची भाषा स्वामी बोलत नाही, स्वामी संरक्षणाची भाषा बोलतात आणि समानतेची भाषा बोलतात. आणि म्हणून मानवा पंथ किती मोठा अधिकार म्हणत असेल की स्वामींना स्त्रियांना स्वामींनी आरक्षण दिलं, तर मी म्हणत असते नाही, स्त्रियांना स्वामींनी अधिकार दिला, आरक्षण नाही. म्हणून आरक्षणाची भाषा स्वामी बोलत नाही, स्वामी संरक्षणाची भाषा बोलतात. याचं उदाहरण मात्र लीळा चरित्रात आहे. दादोसांची आई, दादोसांना तहान लागली. अर्ध्या रात्री आईला उठवलं. आई आहे ती, मुलासाठी अर्ध्या रात्री काय कधी उठते, काहीही करू शकते. दादोसांनी आईला उठवलं, तहान लागली म्हणले. आई तेवढ्या रात्री उठली, ते घागर घेतली आणि विहिरीवर गेली. ती दादोसांची आई असली तरी सगळ्या जीवाची माता, साधारणतः प्रभू सर्वज्ञ होते, त्यांचं लक्ष सगळीकडे होते. सर्वज्ञांनी जाणलं एवढ्या रात्री राडाईसा घागर घेऊन विहिरीवर गेलेली आहे. स्वामी नाथोबासांना म्हणतात पाणी घेऊन या. नाथोबास म्हणतात जी पाणी आहे ते म्हणाले तरी आणू. जे पाणी होतं ते वतून द्यायला लावलं आणि घागर घेऊन नाथोबा त्या विहिरीवर गेले. आणि त्या विहिरीवर गेल्यावर नाथोबासांच्या लक्षात आलं की आपल्याला स्वामींनी कशासाठी पाठवलं. तिथे राडाईसा एकटीच होती, मध्यरात्र होती, किर्र अंधार होता आणि अंधाराच्या वेळेला आपल्या मुलाला पाणी आणण्यासाठी राडाईसा नदीवर गेली होती आणि तिचं रक्षण करण्यासाठी अनंत जीवाची माया मावली साधनदाता प्रभू सर्वज्ञांनी नाथोबासांना पाठवलं. नाथोबासांनी बघितलं राडाईसा आली, त्यांनी तिचं घागर भरली, तिच्या डोक्यावर ठेवली, स्वतःची घागर भरली, स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि नाथोबा निघून गेले. राडाईसा असं तिच्या म्हणजे जिथे बिराड होतं तिथे निघून गेली. दुसऱ्या दिवशी दादोस आले आणि दादोस आल्यानंतर स्वामी दादोसांना शिक्षा पण करतात. म्हणतात इतक्या उशिरा एवढ्या वेळेला एकट्या स्त्रीला पाठवणं चुकीचं आहे. आणि म्हणून स्वामी संरक्षणाची भाषा बोलतात. मी आधीच सांगितलं की स्त्री ही
दोडघराचा उद्धार करते, दोन्ही बाजू ती सावरते, ही गोष्ट तरी खरी आहे. ती क्षमता तिच्याकडे आहे. जेव्हा ती वडिलांच्या घरी असते ना, तेव्हा वडिलांशी बोलत असताना वडिलांना सावरते, वडिलांशी बोलते आणि भावाला सावरत असते. भावाच्या राज्यात असते तेव्हा भावाची बाजू घेते, मुलांना सावरत असते. मुलांच्या राज्यात असते तेव्हा मुलांची बाजू घेते, स्वतःला सावरत असते. माझ्या बहिणींनो, संसारिक जीवनात नाही, पारमार्थिक जीवनात सुद्धा या गोष्टी घडतात. जेव्हा स्त्री गुरुच्या समोर बोलत असते तेव्हा ती गुरुबंधूंची बाजू घेते आणि गुरुला सावरत असते. जेव्हा ती गुरुबंधूंच्या राज्यात असते तेव्हा ती गुरुबंधूंची बाजू घेते आणि शिष्यांना सावरत असते. आणि जेव्हा ती शिष्यांच्या म्हणजे सान्निध्यात सहवासात येते तेव्हा ती शिष्यांची बाजू घेते आणि स्वतःला सावरत असते. हे तिचं जगणं आहे. आणि म्हणून स्वादात आता सर्वज्ञांनी स्त्रियांचं फक्त कौतुक नाही केलं, प्रसंगी त्यांना त्यांची जाणीव करून दिली. जेव्हा आमचे साधा इसा म्हणजे स्वामींच्या सानिध्यामध्ये जो अधिकार पुरुषांना होता तो अधिकार स्त्रियांना होता. म्हणजे आमचे आचार्य श्री स्वामींना आंघोळ घालायचे, आमची साधा इसा पण आंघोळ घालायला जायची. आणि आंघोळ घालत असताना एक दिवस साधीच होती. कासोटा बांधला आणि स्नान घालायला म्हणजे स्वामींना मर्दना मादेने देऊ लागले. स्वामींनी तिला सांगितलं, बाई आपल्याकडे एक धर्म आहे किंवा नावाची पण दरवळबाईसाची आहे, ती उन्हातून आली, घाम आला अंगाला, समोर पाण्याचं ओघ दिसलं आणि गेली, मस्त कपडे वगैरे वर केले आणि ती हातपाय धुवू लागली. बायसांनी बघितलं, बायसांनी कुरकुर केली आणि ती आल्यानंतर स्वामींनी तिला एक सूत्र सांगितलं. म्हणाले, स्वतःकडे तुमच्याकडे जो लज्जारूप धर्म आहे ना, त्या धर्माचं म्हणजे पालन तुम्ही करा, तो धर्मच तुमचं रक्षण करणार आहे. म्हणजे ती फक्त कौतुकास्पद होती असं नाही, तिला तिचा अधिकार दिला असं नाही, ज्ञानाचा अधिकार दिला, संन्यास देण्याचा अधिकार दिला, धर्माचा अधिकार दिला, त्याचबरोबर तिला जगण्याचा अधिकार दिला स्वामींनी. तर जगणं कसं असावं, म्हणजे आचरण करत असताना ते स्त्रीने चालावं कसं, रस्त्याने तिने कसं चाललं पाहिजे, तिथे कुठे राहिलं पाहिजे, कुठे झोपलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट माझ्या देवानं स्त्रियांना सांगितली. हे आरक्षण नाही, हा अधिकार आहे. हा अधिकार मानवा पंथाने स्त्रियांना दिलेला आहे. माझ्या बहिणींनो, इतर संप्रदायाचा विचार करत असताना समर्थ रामदासांना कोण ओळखत नाही. आणि समर्थ रामदासांचं नाव घेतलं की आमच्या समोर उभे राहतात. शुभविवाह सावधान म्हणलं की रामदास पळून गेले. सावधान म्हटलं की ते सावध झाले. आणि इतर संप्रदायाच्या बरोबरच आम्ही मोठ्या स्वाभिमानाने सांगत असतो की सावधान शब्दाचा अर्थ फक्त रामदासांना कळाला. ते पळून गेल्यानंतर समर्थ झाले, आधी नव्हते. इथे सुद्धा आमचे लेखक थांबले, कवी थांबले, वक्ते थांबले, बोलतच नाहीत, त्या विषयावर बोलत नाही. पण त्या प्रसंगाचा विचार करा आणि त्यावेळेसच्या समाजाचा विचार करा. बहुलावर ते एकटेच होते का? समर्थ रामदास एकटेच होते का बहुलावर? त्यांची अर्धांगिनी होणारी कोणी स्त्री होती की नाही? तिथे होती ना. तुम्ही सावधान म्हणालात, सावधान शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला, कुठलाच विचार न करता समर्थ पळून गेले. त्यावेळी त्या स्त्रीचं काय झालं असेल जी बहुल्यावर उभी होती, आपलं सगळं जीवन त्याला समर्पित करण्यासाठी उभी होती? तिचं काय झालं असेल? त्या समाजाचा विचार केला तर कोणी तिला पांढऱ्या पायाची म्हणलं असेल, कोणी करंटी म्हणलं असेल. आईबापांनी घरातनं म्हणजे घराचं दार तिच्यासाठी बंद केलं असेल. समाजाने तिला त्या क्षमतेपर्यंत आणलं असेल जिथे तिने आत्महत्या करावी, किंवा कोणीतरी नातेवाईकांनी, भावानी, बहिणीने तिला मारून टाकलं असेल. असं झालं असेल की नाही? ही विकृत घटना घडली असेल की नाही मला सांगा. आणि वणवावांचा संत मात्र असं करत नाही. वणवावांच्या संतांचा जर विचार केला तर स्मृतीस्थळाचं म्हणजे आपल्या समोर दाखला येतो. पंडित केशवराज प्रसंगला त्यांच्या घरचे जेव्हा न्यायला आले
तेव्हा आमचे आचार्यश्री म्हणतात तुम्हाला जावं लागेल. आणि पंडित केशराजांना आचार्यश्रींनी पाठवलंय, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जेव्हा आचार्य केशराज वापस जातात, तिथे गेल्यानंतर अनेक पंडित त्यांच्या समोर म्हणजे बोलवले जातात, त्यांच्याशी चर्चा होते. त्या पंडितांना ते हरवतात आणि ते पंडित मात्र मग घरच्यांनी कानमंत्र देऊन जातात. आता यांना जर कोण हरवणार असेल तर ते त्यांची अर्धांगिनी त्यांना हरवू शकते. हा कानमंत्र घरच्यांनी लक्षात घेतला आणि 1 नाही 2 नाही 3 नाही तर 7 दिवस, तब्बल 7 दिवस त्या दोघांना एकत्र ठेवण्यात आलं. तरीही पंडित केशराजबास एक क्षणभरही मोहित झाले नाही. आणि 7व्या दिवशी स्वतः पत्नीने येऊन आपल्या सासऱ्याला आणि वडिलांना सांगितलं, हे योगी झाले, यांची मला पाप लागत असेल, यातेच जाऊ द्या. जगाच्या पाठीवर मिळालेला असा कुठलाच दाखला नाही, कोणत्याच म्हणजे संस्थेने विद्यापीठाने दिलेला नाही, हा गृहिणीने दिलेला दाखला आहे. हे योगी झाले, यातेच जाऊ द्या. आणि वणवा संप्रदायाने स्त्रीला मारला नाही, तिला जगवले. तिच्याकडून आज्ञा घेऊन केशराज वणवा संप्रदायामध्ये नव्याने आले. हा दाखला किती मोलाचा, किती महत्वाचा. आणि मग नेहमी मी सांगत असते की साधारणतः आपण सर्वज्ञांना स्त्रीला सक्षम केलं आणि म्हणून तो अधिकार तिच्याकडे आला, अन्यथा नाही. हा अधिकार खूप महत्वाचा आणि तो अधिकार आपला कुठे, कसा आणि कशा पद्धतीत वापरायचा हे मात्र आपल्या हातात आहे. पण आपलं तसं नसतं, आपले संस्काराच वेगळे आहेत. एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मराठीचा क्लास चालू होता आणि मराठीचं शिक्षण घेत असताना व्याकरणाचा विषय होता. विषय काय होता ऐकलं नाही तुम्ही? व्याकरण. हे व्याकरणामध्ये म्हणी पूर्ण करा असा एक दिवस होता. काय म्हणी पूर्ण करा. आदल्या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं खूप साऱ्या म्हणी पाठ करून या किंवा वाचून या. कोणी आलं कोणी नाही आलं. जे हुशार विद्यार्थी होते ते अभ्यास करून आले. माझ्यासारखे वेडे फक्त शाळेचा आणि घरी येणे ते असे चालले. आता वर्ग भरला, मराठीचा क्लास चालू झाला. शिक्षक म्हणाले मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं. ज्यांच्या ध्यानात होतं ते म्हणाले म्हणी पाठ करून या किंवा अभ्यास करून या, ते वाचन करून या वगैरे असं सांगितलं होतं. मग शिक्षक म्हणाले तुम्ही सर्व आहात त्याचा अर्थ. सर्व मुलं म्हणाले हो. म्हणजे मग मी अर्धी म्हणे तुम्ही पूर्ण करायची. मी एका मुलाला उभं केलं, पहिल्याला उभं केलं, म्हणाला ती तिथे, त्याने सांगितलं माती. दुसऱ्याला उभं केलं, दुसरी म्हण विचारली, तिसरी, चौथी. एक माझ्यासारखा वेडा पाठीमागे बसलेला त्याला उभं केलं, उभं राहिला. म्हणाले सांग साखरेचं खाणार, साखरेचं खाणार. तो थोडा थांबला. सर म्हणतात साखरेचं खाणार. तो म्हणला त्याला डायबिटीस होणार. आमची परिस्थिती अशी आहे, साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार. कारण आमच्या घरात, दारात, बाहेर, अंगणात, शेतात, देशात, गल्लीत डायबिटीस होते ना. गोडच तितकं खातो आपण. डायबिटीस नाही म्हणजे काय होईल. पण साधं आचार्यश्रेणी एका माऊलीचं म्हणजे हे सांगितलं, कौतुक सांगितलंय, एक व्यथा सांगितली. आचार्यश्री म्हणतात म्हणजे पंडित दामोदर बास आणि त्यांची पत्नी हिराईसा यांना एक मुलगी होती. गेल्या 2-3 दिवसापासून तिला ताप आलेला होता. बरेच घरगुती उपाय झाले पण ताप मात्र थांबत नव्हता. आज त्या दोघांनी ठरवलं हिला एखाद्या चांगल्या वैद्याकडे नेऊन दाखव. आणि एवढ्यात निरोप आला आचार्यश्री आणि त्यांच्या समवेत आश्रमातील काही मंडळी आपल्या घरी जेवायला येणार आहे. मला सांगा माया बहिणींनो, तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं?
तुम्ही तुम्ही नाही सांगा, मी सांगते. तुम्ही म्हणला असते बाबा पाणी घ्या, चहा करते, जेवण करायचं असेल तर शेजारी सांगते, कारण मला माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचंय. असंच केलं असतं ना. पण त्या माऊलीने असं नाही केलं. आचार्यश्री येतात म्हणल्यानंतर तिला खूप आनंद झाला. आपल्या मुलीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय तिने थांबवला. मुलगी मात्र तापाने फणफणलेली होती. याने स्वयंपाकाची तयारी केली. आचार्यश्री आले, त्यांना पाठ टाकले, पाय धुतले. आचार्यश्री मध्ये आले. अर्धनिम्मा स्वयंपाक झाला होता, पण आईचं हृदय जाऊन पण पुन्हा पुन्हा ती तिच्या मुलीला बघत होती. ती तितकीच तापाने फणफणलेली होती. अंग गरम होतं, डोळा उघडत नव्हता. ती पुन्हा येऊन काहीतरी काम करायची, पुन्हा एकदा मध्ये जायची, पुन्हा एकदा तिला बघायची. ती तितकीच गरम होऊन तशीच पडलेली होती. पुन्हा बाहेर यायची, पुन्हा अर्ध काम करायची. आता आचार्यश्री घरात आले, मध्ये बसले, त्यांचे म्हणजे भेटकाळ विधी झाला. आता जेवायची सुरुवात झाली. ताटं वाढायची सुरुवात झाली. जो गोडधोड पदार्थ राहिला होता तोही तिने केला. तर ताटं वाढल्यानंतर तिने विचार केला, म्हणजे तिच्या डोक्यात विचार आला की चला आचार्यश्री आले तर आपल्या मुलीला आचार्यश्रीच्या पायावर घालूया, दंडवत तरी करूयात तिला. पण ती पुन्हा एकदा मध्ये गेली. आणि जेव्हा ती पुन्हा एकदा मध्ये गेली, तिने आपल्या मुलीच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि ती म्हणजे बोलतच गेली की बाळ उठ, आचार्यश्री आले, त्यांना दंडवत कर, तुला बरं वाटेल. आणि असं बोलत असताना तिने आपल्या मुलीच्या तोंडावरचं पांघरून बाजूला केलं आणि तिला जे दिसलं ते भयानक होतं. आता तिची मुलगी संपली होती. आईचं काळीज आहे, अंधकारनं पिळलं, डोळ्यातनं खळखळ पाणी आलं, एक थेंब खाली पडलं आणि तरी स्वतःला सावरलं. म्हणाली नाही, मला थांबावं लागेल, कारण माझ्या घरात आचार्यश्री आले आणि आचार्यश्री बरोबर अभ्यागत मंडळी आलेली आहे. त्यांना जेवायला ताटं वाढायची आहे आणि आता रडून मला जमणार नाही. डोळ्यात आलेलं पाणी डोळ्यातच आटवलं. एक पडलेला थेंब घाई पुसला, आपल्या मुलीच्या तोंडावर ते पांघरून पुन्हा तसंच टाकलं आणि ती बाहेर आली. आता ताटं वाढले. अधूनमधून तिला त्या गोष्टीची जाणीव होत होती, पण ती शेवटी ती आई आहे. तरी तिने आचार्यश्रींचे ताटं वाढले, त्यांना जेवू घातलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर स्वतःही ताटं वाढून एक घास कसा बसत तोंडात घातला आणि मग ती पुन्हा एकदा आपल्या मुलीला बघायला गेली. तिला माहिती होतं आत काय झालंय, त्याची तिला जाणीव होती. तरी ती पुन्हा एकदा केली आणि आतापर्यंत साठवून ठेवलेलं तिच्या अंतःकरणातलं जे एवढं होतं ते तिने आता एकदा मोकळं केलं. आताची होती आणि आताची गेली आणि मग तिने स्वतःला मोकळं केलं. धर्मानं मातृत्वावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. धर्मानं मातृत्वावर मिळवलेला पहिला विजय. आणि ही गोष्ट आचार्यश्रींनी सांगितली की ती किती दृढ होती. हा तिचा अधिकार तिथपर्यंत कसा गेला, त्याच्यासाठी त्या गोष्टीचं म्हणजे ज्या विधीचं त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आमच्याकडे ज्ञान असतं, पण त्या ज्ञानाचा उपयोग कुठे करायचा हेच आम्हाला कळत नाही. कारण बघा तुम्ही, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं वर फेकलेली वस्तू खाली कशामुळे येते, ती गुरुत्वाकर्षणामुळे येते. शाळेमध्ये पहिल्या बाकांवरची मुलं अभ्यास करतात, शेवटच्या बाकांवरची मुलं झोपा घेतात. समित पण असंच होतं का? झोप नाही का कुणी? नाही ना. हा, त्या शिक्षकाने पाठीमागे नंतर गेल्यानंतर बघितलं एक मुलगा झोप घेत होता, त्याने डोळे लावून दुखले घेतले. त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाने उठवलं, म्हणे उभा आहे. तो उभा राहिला. तो झोप घेतो नाही म्हणे सर, झोपला नव्हतो. म्हणे अरे तुला डुकले घेताना मी बघितलं. म्हणला नाही सर, तुम्हीच सकाळी शिकवलं ना, गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली वस्तू खाली येते, म्हणून गुरुत्वाकर्षणाने माझं डोकं खाली आलं, मी झोपलो नाही. आमची ज्ञान जाणीव करून घेण्याची पद्धती अशी आहे. कुठलं कसं ज्ञान याचा आम्हाला हेच नसतं. तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणींनी, आज मला तुमच्यावरच बोलायचं म्हणून तुमच्याशीच बोलावं लागणार.
पण तुमचा पण त्याचा फायदा आहे बरं का. स्मृतीस्थळामध्ये एक भांडण आलंय, भांडण म्हणलं की यांच्यावर खापर पडतात ना तुम्ही. मग ते चहाच्या कपातलं असू दे नाही तर राजकारणातलं, त्याला कारण हे असतं, काही हरकत नाही. स्मृतीस्थळातलं एक भांडण इतकं गोड आहे ना, आणि असं जर भांडण आपल्या घरात आपल्याला म्हणजे होत असेल, त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटत असेल ना, तर स्वाभिमानाने घेतलं पाहिजे. हेच हिरायचं. दामोदर पंडितांशी एक दिवस भांडते, भांडण इतकं गोड आहे. मला इतके दिवस झाला आपण संसार करतो, परमार्थात तुम्ही आधी जाणार का नाही? तुमच्या घरात असं भांडण झालं तर तुम्ही काय करा? तुम्ही थांबा आता, त्यांना बोलते, तुम्ही काय करा? हे ह्या परिसरातले लोक करतील असं मला वाटतं, कारण महिलांची संख्या पण जास्त आहे आणि या गावामध्ये महिलांनी जास्त संन्यास घेतलेला, बरोबर ना? हे लोक हेच करणार, तुम्ही जा मिळतो. दामोदर पंडितांनी तेच केलं. कदाचित त्यांचं प्रेम पण आहे बरं का, कारण त्यांना माहिती आहे संसारामध्ये आपल्यापेक्षा जास्त कष्ट येऊ पडले. तुम्हा लोकांना माहिती आहे कमवून आणायचं, पण ते कमवून आणलेलं मोजून कसं घालायचं नाही यांना माहिती. यांची शो होत नाही ते. मला टाइम झाला की सांगा. यांची शो होत नाही म्हणून कमवून आणायचं तुम्हाला माहिती, मान्य आहे मला. घर तुमच्या कमाईवर चालतं, पण ते पुरून कसं वापरायचं हे यांना माहिती, म्हणून तुमचं घर चालतं. आणि म्हणून तुम्ही यांना आधी अधिकार दिला, बरोबर. यांना आधी संन्यास घ्यायला दामोदर पंडितांनी जाऊ दिलं. हिराईसाला दामोदर पंडितांनी जाऊ दिलं. हिराईसाने संन्यास घेतला आणि काही दिवस पालटून गेले. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मुलाचा विवाह झाल्यानंतर मी संन्यास घेईन. आता मुलाचा विवाह झाला तरी दामोदर पंडित मात्र येत नाही. हा आता तुमची बाजू आहे, यांनी तुम्हाला सुट्टी दिली. आता तुमचा अधिकार यांना कसा आणायचा हा बघा. हा, दामोदर पंडितांच्या पत्नीने म्हणजे हिराईसाने मुलाचा विवाह झाला हे कळाल्यानंतर दामोदर पंडितांना एक निरोप पाठवला, जे चुलीची खीर खाल्ली ते चुलीची काय राख खाल. आणि हा निरोप दामोदर पंडितांना मिळाला की मनाने निघावलं गेलं. आता हा अधिकार तुमच्यामध्ये येतो का, त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करावं. आणि ते जर तुम्हाला करता आलं तर बाबा मळवळ संप्रदायात महिलांना मिळालेल्या अधिकाराचं चिंतन केलं तर सार्थक होईल. घरातून बाहेर निघण्यासाठी महिलांना भांडता येतं असं नाही. दोन घराला एकत्र आणण्यासाठी भांडण थांबवतं पण येतं. हे देखील मळवळ संप्रदायाच्या वृद्धाचारात आपल्याला बघायला मिळतं. ओंकार धाराशिवकर आणि अचल मुरारीदास हे दोन विद्वान आहेत, विद्वान पंडित. दोघांची बऱ्यापैकी मैत्री, चांगलं सालोख्य दोघांमध्ये. मैत्रीचं, विश्वासाचं, आपलेपणाचं, परमप्रीतीचं. आणि हे ओंकार धाराशिवकर हे एकदा असे यजमानाकडे गेले, म्हणजे त्यांनी चातुर्मास वगैरे दिली. चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी यजमानाने त्यांचं पूजन केलं आणि पूजन करत असताना एक रत्न यजमानाने त्या पूजनामध्ये त्यांना दिलं. ते ओंकार धाराशिवकरांनी आपल्या पटशिष्याला बोलवलं आणि सांगितलं की हे जे रत्न आहे, म्हणजे हे देत असताना त्या यजमानाने सांगितलं की 1000 रुपयाचं आहे. हे मिळालेलं रत्न काय करायचं. त्या पटशिष्याला, दादांना जे मार्ग चालवतात त्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं की हे अचल मुरारीदासांकडे पाठवा आणि त्याचं जे पैसे येतील ते परमार्गाच्या सेवेसाठी. मग तसंच झालं. मार्गातले 2 भिक्षुक बोलवला गेले, ते रत्न त्यांच्याकडे दिलं गेलं आणि ते अचल मुरारीदासांकडे पाठवलं गेलं. त्यांनी त्याचा क्रय विक्रय केला आणि त्याची जी रक्कम आहे 1000 ती त्या माणसाकडे वापस दिली. आणि आता हे अचल ओंकार धाराशिवकर बसांकडे ते आले.
म्हणजे ती रक्कम आली. तर ते 1000 नाही 700 आले. आता यांना माहिती होतं की ते 1000चं रत्न आहे, पण 700 रुपये आले. त्यांनी त्यांचं काम केलं होतं, यांनी यांचा विश्वास व्यक्त केला होता, त्यांनी त्यांचा विश्वास पूर्ण केला होता. मधल्या माणसानं मात्र चूक केलेली होती. जीव आहे, कपडे बदलले, साधू झाला, ज्ञान झालं, म्हणजे चुकत नाही असं नाही, चूक झाली त्याच्यात. पण त्या 2 अधिकरणामध्ये मात्र कलुषितता निर्माण झाली. तर 2 अधिकरण एकमेकांपासून दूर राहू लागले, बोलले नाही, दुखवलं नाही त्यांनी एकमेकाला. ते म्हणजे न बोलताच दूर झाले आणि बऱ्याच दिवसापर्यंत त्यांची भेटच झाली नाही. म्हणजे जाणून बुजून घेतली नाही त्यांनी की नको, समोरासमोर आलं म्हणजे काहीतरी होणार आहे. त्यामुळे ओंकार महाराष्ट्रकरवासांनी जाणून बुजून अचंबरायकवासांना टाळलं, त्यांची भेटच घेतली नाही. पण योग असा आहे, योग आला की तो येतोच बरं का. कारण मागच्या वर्षी पण तुमच्या समोर तुमच्या सेवेमध्ये उपस्थित राहण्याचा मला बाबांनी आज्ञा दिली होती, पण कदाचित तो योग नव्हता. मी आपल्या सेवा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. ती दिलगिरी मी आज व्यक्त करते आणि ते देण्यासाठी मी आज इथे उपस्थित झाले. योग आला की गोष्टी घडतात. मग योगायोगाने काय झालं की एक दिवस एकाच गावामध्ये 2 आश्रम, एकाच गावात सांगलीसारखं तुमच्या गावासारखं गाव असेल, सधन भक्ती प्रेम म्हणजे भक्तिनिष्ठ, दान धर्म करण्याची जी उत्सुकता तुमच्याकडे, देवधर्म करण्याची साधनाबद्दलची जी आवडी तुमच्याकडे, असं आवडी असते ना ते गाव असावं. आणि मग त्या गावामध्ये 2 आश्रम योगायोगानं एकदाच होता. एक गावाच्या उत्तर बाजूला, दुसऱ्या गावाच्या पूर्व बाजूला, दोन्ही बाजूला 2 आश्रम आले. आणि त्यावेळेला म्हणजे आता अलीकडे चक्क्या गिरणी वगैरे आले, म्हणजे आपल्याला पीठ दळून मिळतं. त्यावेळेला पीठ दळायसाठी बायांना जात्यावरच जावं लागायचं. मग योगायोगाने मोठी वाडी असायची तेव्हा गावामध्ये, आणि एकाच वाड्यामध्ये दोन्हीकडच्या बाया दळण घेऊन आल्या. एका ओसऱ्याला एक बसला, दुसऱ्या ओसऱ्याला दुसऱ्या बसल्या. बाया खरंच हुशार असते बरं का, खरंच हुशार आहे. बायांचं साहित्य हुशार. ते भांडलं नाही ना तर ते बोलतात. आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राचं जातं खऱ्या अर्थानं बहिणाबाई चौधरी आणि जनाबाईच्या ओळीनं फिरलं. स्त्रीचं मन मोकळं करणारी एकच जागा होती त्यावेळेला, ते म्हणजे जात. जेव्हा फडके आणि त्यांच्या समवेत जे कोणी विद्वान होते त्यांचं चर्चा चालली होती त्यांची, तर त्या चर्चेमध्ये विषय होता की जगणं की कला काय महत्वाचं आहे, जगणं महत्वाचं आहे की कला महत्वाची आहे. आणि त्यांनी सगळ्या म्हणजे तत्वज्ञानाच्या कसोट्या शोधून पाहिल्या, त्यांना नाही सापडलं. पण बहिणाबाई चौधरीने मात्र त्याचं उत्तर ओवीत दिलं होतं. ती ओवी अशी होती बहिणाबाई चौधरींची, म्हणजे ती जात्यावर फिरत असताना ही गाण्याच्या ओवीने तुला ओढीते दगड, म्हणजे जे काय सगळं असेल धान्य वगैरे त्याचा करते रगडा, आणि गाण्याच्या ओढीने तुला ओढते दगडा. म्हणजे गाणं म्हणल्यामुळे माझ्यात जी ताकद येते त्या ताकदीने मी तुला ओढते. कल्पना केली मग त्या लोकांनी, म्हणजे तत्वज्ञानात जे सापडलं नाही ते बहिणाबाई चौधरीच्या ओवीत सापडलं की दगड म्हणजे जीवन आहे आणि ओवी गाणं म्हणजे कला आहे. कला की जीवन, म्हणजे कलेने जीवन आहे की जीवनामुळे कला आहे. तर कलेच्या संगतीने म्हणजे ओवीच्या संगतीने आपल्याला जगता येतं, म्हणजे कलेच्या संगतीने आपल्याला जगता येतं, याचा उकल बहिणाबाई चौधरींच्या ओवीत झाला होता. हो, ही गोष्ट खरंच खरी आहे. भगवद्गीतेत गोपालकृष्णाने मनाचं चंचलत्व सांगितलं की मन कसं आहे, चंचल आहे. चंचल मन सांगितलं, पण मन केवढं आहे हे गोपालकृष्णाला पण नाही सांगता आलं, ते बहिणाबाई चौधरींनी सांगितलं. ते म्हणतात मन एवढं जसा खाकसाचा दाना, मन केवळ त्यात आवया म्हणेना. मनाचा व्यास गोपालकृष्णाने नाही सांगितला, मनाचा गुणधर्म गोपालकृष्णाने सांगितला, पण मनाचा व्यास मात्र बहिणाबाई चौधरीने सांगितला. आणि म्हणून मी म्हटलं की बाया हुशार असतात. दोन्ही ओसरीवरच्या बाया बसल्या आणि दोन्ही ओसरीवर बसलेल्या बायांनी ओवी म्हणायला सुरुवात केली.
धाराशिवकर ओंकारवासांच्या ज्या बाया होत्या त्या ओळी म्हणू लागल्या, आचलावरी ओवी गायली सुंदरी, आचलावरी ओवी गायली सुंदरी, अभिळासू तोरडी बांधलेला, हजाराचे रत्न सातशाची मोडीले, देऊन धाडिले जाळे हाती. आणि ही ओवी अचल मुरारीवासांच्या बायांनी ऐकली आणि त्यांचं तिळपापड झालं. माणूस काही सहन करतो, पण गुरुला नाव ठेवलेलं नाही सहन होतं. एक वेळेस मुलाला नाव ठेवलेलं सहन होतं, पतीला नाव ठेवलेलं सहन होतं, पण आपल्या गुरुला जर कोणी नाव ठेवलं तर ते आपल्याला सहन होत नाही. पण म्हणवा संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार भांडण चुकीचं आहे. राग खूप आला, असं वाटलं उठून काय, तुम्हाला माहिती राग आल्यावर काय, खूप काही वाटलं, पण म्हणवा तत्वज्ञानाची चौकट बांधलेली आहे, त्या चौकटीत त्या आहेत, त्या बोलल्या नाही. मग त्यांनी ओवी म्हणली, अभिळासाचा मळू, अभिळासाचा मळू न लगे आळ माळू, अभिळासाचा मळू न लगे आळ माळू, असा निर्मळ आचळू जाणसाय. अभिळासाचा मळू न लगे आळ माळू, असा निर्मळ आचळू जाणसाय. हजाराचे रत्न हजाराशी मोडिले, देऊन धाडिले जाळे. आणि ही ओवी धाराशिवकर ओंकारवासांच्या बायांनी ऐकली आणि मग ते शांत झाले की अरे आपलं चुकलं. त्यांनी त्यांचा व्यापार आटोपला आणि ते आपल्या आपल्या आश्रमात गेले. आश्रमात गेल्यानंतर त्या इकडच्या बायांनी म्हणजे धाराशिवकर ओंकारवासांच्या बायांनी त्यांना सांगितलं, बाबांना सांगितलं की बाबा त्या बाया अशी ओवी मिळाल्या. आणि अचल मुरारीवासांच्या बायांनी त्यांना सांगितलं की बाबा त्या बाया अशी ओवी म्हणत होत्या. दोघेही अधिकरणाला त्यांचं म्हणजे मनामध्येच जो गैरसमज झाला होता तो लक्षात आला. आणि सकाळी उठल्यानंतर दोघे शौचाला निघाले, ते शौचालयाने निघाले, ते दोघे एकमेकांच्या भेटीला निघाले. ते तिकडून निघाले, हे इकडून निघाले. मध्य रस्त्यात त्या दोघांची भेट झाली. दोघांनी एकमेकांवर तिथेच प्रश्न मोडला, रडले. त्यांना खूप वाईट वाटलं, कारण आपल्या मनामध्ये नसलेला गैरसमज निर्माण झाला होता. ही गोष्ट त्या दोघांच्या लक्षात आली. दोघं अधिकरणासोबत एका आश्रमात आले. ज्या माणसासोबत ते रत्न आणि ती पैसे पाठवले होते त्याला बोलवलं गेलं. आणि त्याला बोलवलं गेल्यानंतर त्याने त्याची चूक कबूल केली की त्याला अभिळास झाला होता. 1000 रुपये दिले होते, पण त्यातले 300 रुपये त्याने काढून घेतले आणि 700 रुपये दिले होते. बंधूंनो, विश्वास खूप महत्वाचा असतो. जो विश्वास तोडतो ना त्याला काही फरक पडत नाही, म्हणजे जो तुटतो ना तो मनापासून तुटलेला असतो. कारण त्याला ती गोष्ट जवळ केलेली असते की ज्याच्यावर त्याने पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, त्याने त्याचा घात केलेला असतो. आणि मग त्याच्यावर त्यांनी त्या मध्यस्थी करून त्या माणसाने प्रश्न वगैरे मोडला. पण हे भांडण 2 कुळातलं होतं, कारण अचल मुरारीवास हे कवीश्वर कुळातले आहेत आणि ओंकार धाराशिवकर हे उपाध्ये कुळातले आहेत. 2 कुळातलं भांडण जातीच्या ओवीने बायांनी मिटवलं. हा अधिकार त्यांचा आहे. म्हणजे मानवा संप्रदायानं महिलांना अशा प्रकारे अधिकारानं जगायला शिकवलं, मारायला नाही किंवा मरायला नाही. आणि म्हणून मानव संप्रदायाला म्हणजे पंथाने जो अधिकार दिलेला आहे ना, हा अधिकार खूप महत्वाचा आहे. लीळाचरित्र म्हणजे मराठी सारस्वताचं पहिलं आपत्य लीळाचरित्र. आणि ह्या लीळाचरित्राचा प्रारंभ करत असताना आचार्यश्रींची शब्द म्हणजे आचार्यश्री महिमभट्टांना आज्ञा करतात. तर आचार्यश्रींचे शब्द आज्ञा देताना गडबडले नाही आणि महिमभट्टांची प्राकांड पंडित महिमभट्टांची लेखणी अडखळली नाही. महादायसे पुसिले लिहिताना मराठीतला आद्य ग्रंथ एका बाईच्या नावाने प्रारंभ होतो. मराठी सारस्वताचं पहिलं आपत्य लीळाचरित्र आणि मराठी सारस्वताची पहिली मानसकन्या म्हणजे महदंबेचे धवळे. मराठीतलं पहिलं गीत, पहिलं अक्षर, पहिलं काव्य महदंबेने केलं. तो प्रसंग बघा कसा आहे. एवढा सांगून मी थांबते बघा. साधनदाता प्रभू सर्वज्ञ महाराष्ट्र सोडून गेले. सगळा परिवार पोरगा झाला. कुणी कुणाला सावरायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. ज्याच्या खांद्यावर मानवा पंथाची धुरा दिली ते आचार्यश्री वेडे झाले होते.
भिक्षा मागा म्हणण्याऐवजी माझं चक्र कर द्या म्हणून महाराष्ट्रभर फिरत फिरत ते भाडेकडीच्या डोंगरात जाऊन पडले. आचार्यचे भान हरवले होते. परिवार हस्तव्यस्त झाला होता. पण मादाईसाला मात्र रडता चालला नाही. तिलाही दुःख झालं होतं. तिचाही देव तिला सोडून गेला होता. पण तिला रडण्यासाठी, डोळ्यातनं पाणी घालण्यासाठी किंवा वेडवण्यासाठी वेळच मिळाला नाही. ती आचार्यांना शोधत होती. शोधत शोधत रुद्धपुरला गेली. श्रीप्रभूंना विचारलं. श्रीप्रभूंनी सांगितलं भानखेडीला जा. तिने भानखेडीला जाऊन आचार्यश्रींना शोधली. अनेक महानुभावांनी अशी उक्ती म्हणजे व्यक्त केली की तिने आचार्यश्रींना नाही अख्खा पंथ स्वतःच्या पाठीवर घेऊन आले. इतक्यापर्यंत गोष्टी खूप चांगल्या आहेत, कौतुकास्पद आहेत. पण तिची खरी जाण, खरं दुःख मात्र श्रीप्रभूंनी जाणलं. हा सगळा कालखंड, कालावधी आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नव्याने त्याची पुन्हा एकदा वर्णन करणार नाही. आचार्यश्री वापस आले. रुद्धपुरामध्ये राहू लागले. एक दिवस आमची महादाईसा बाजारात गेली आणि एक बासिंग घेऊन आली आणि ते बासिंग तिने श्रीप्रभूंना बांधलं. आणि श्रीप्रभूंना बासिंग बांधल्यानंतर त्यांना एक प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणाले मग मंडप घालावा म्हणे, हळदी लावावी म्हणे, मग चौघडा वाजवावा म्हणे, सनई वाजवावी म्हणे. आणि मग ती श्रीप्रभू बाबांची प्रवृत्ती. मग त्यांना मुलगी देण्यासाठी त्या रुद्धपुरातील ती ब्राह्मणी तयार झाली. श्रीप्रभूंचा विवाह ठरला. मी नेहमी विचार करत असते, नेहमी, की श्रीप्रभूंना त्यावेळेला विवाहाच्या प्रसंगी श्रीकृष्ण रुक्मिणी गाय म्हणे हे वाक्य महिमभट्टाला म्हणता येत नव्हतं का? महिमभट्ट गाऊ शकले असते. तिथे अनेक भक्तीजन होते. आचार्यश्री होते, म्हणजे आबाईसा होत्या. सर्व भक्तीजन तिथे एकत्र झालेले होते ना. त्या सर्वांना नाही बोलले श्रीप्रभू बाबा. म्हाताईसाला म्हणतात श्रीकृष्ण रुक्मिणी गाय म्हणे. आणि इथे येऊन मला माहिती नाही, पण मला असं सांगतं, मला असं वाटतं की सगळे रडले, सगळे तरफडले स्वामींसाठी. सगळ्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. प्रत्येक जण कुठे जाऊन थांबलं, रडलं, रडून घेतलं. वेळे झाले आचार्य, पण महादाईसाला वेळच मिळाला नाही ते दुःख व्यक्त करण्यासाठी. आणि तिचं ते दुःख होतं जे रुक्मिणीचं दुःख होतं. रुक्मिणीला श्रीकृष्णाला भेटायचं होतं आणि महादाईसा भेटलेल्या देवाला महादाईसाने गमवलेलं होतं. दुःख एकच होतं, घटना वेगळ्या होत्या. रुक्मिणीचा जो विरह आहे तो श्रीकृष्ण चक्रवर्तींना भेटण्यासाठी आहे आणि महादाईसाचा जो विरह आहे तो तिचा देव तिला सोडून गेल्याचा आहे. दुःख दोघींचं एकच आहे, घटना मात्र वेगळी आहे. आणि म्हणून रुक्मिणीचं दुःख, म्हणजे रुक्मिणीची जी गोष्ट, म्हणजे जी वेदना आहे, रुक्मिणीचं जे म्हणजे तिचा जो अनुभव आहे तो महादाईसा जाणते. आणि म्हणून कदाचित श्रीप्रभूंनी महादाईसाला म्हटलं असेल श्रीकृष्ण रुक्मिणी गाय म्हणे आणि महादाई गाऊच लागले. याच्या पुढे जाऊन विचार केला ना तर धवळ्याची ओळ तिथे संपते जिथे श्रीकृष्ण रुक्मिणीची भेट होते. तिथून पुढे धवळे थांबले. तिथून पुढचा जो धवळ्याचा भाग आहे उत्तरार्ध तो महिमभट्टांनी केला, महादाईसाने नाही. महादाईसाला माहिती होतं की मला माझा देव आता भेटणार नाही, पण तिचं दुःख तिने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आणि रुक्मिणी देवीच्या भेटण्याने केलं. केवढी ताकद आहे त्याच्यात, केवढी ताकद होती तिच्या शब्दांमध्ये, तिच्या म्हणजे त्या अक्षरांमध्ये. नाहीतर अक्षर तर आम्ही रोज डिलीट करतो. आज आमच्याकडे डिलीट करण्याचा जमाना आहे ना. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण मला भेटली, जरा कवी म्हणायची आहे. तिची एका वैभव संपन्न, प्रतिभा संपन्न व्यक्तीची म्हणजे तिच्या अशी एक मैत्री झाली. तिची कवी आहे, लेखक आहे, संपादक आहे, संशोधक आहे, गायक आहे आणि अभिनेताही आहे. मैत्री ही
समान व्यक्तीशी करायची असते, असं सर्वसामान्य नियम आहे. पण झाली योगायोगाला दोघांची मैत्री. मग ही जी आहे जी मला काल म्हणजे 2-3 आठवड्यापूर्वी माझी मैत्रीण भेटली. तिने काय करायचं, प्रत्येक वेळेला तिचं जेव्हा तिचे कार्यक्रम असते त्या वेळेला तिने एक चारोळी लिहून पाठवायची, शुभेच्छा. आता पाठवायची कशी, मोबाईलमध्ये शुभेच्छा पाठवायची आणि पाठवत असताना म्हणायचं ही शब्द भेट आहे. एक दिवस असं झालं, बरेच दिवस निघून गेले, बऱ्याच चारोळ्या जमा झाल्या. एक दिवस तिचा फोन खराब झाला, ज्या पाठवल्या होत्या त्या डिलीट झाल्या. हिने विचार केला आपल्याकडचे झाले डिलीट, समोरच्याकडे असेल ना. समोरच्याला विचारलं, मला ते रिटर्न कर, मला संग्रहात ठेवायच्यात माझ्या. त्यावेळी समोरच्याने खसत उत्तर दिलं, हे इतका संग्रह फोनमध्ये कशाला ठेवणार नाही, डिलीट झाले कधीच. ती माझ्याशी बोलत असताना तिचं अंतःकरण पिळलं. खरंच त्या दिवशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपण एखाद्याला दिलेली भेट आहे हे तिला सहजपणे डिलीट करावं. आणि त्यावेळेला मी तिला ही कथा सांगितली होती की श्रीकृष्ण रुक्मिणी देवीने श्रीकृष्ण महाराजांना दिलेलं जे पत्र होतं की नाही, त्या पत्रामध्ये त्या शब्दाची ताकद होती. श्रीकृष्ण चक्रवर्ती डिलीट नाही करू शकले, तिला आणायला गेलं. आणि हे वर्णन म्हणजे तो शब्दगंध होता, हा भावगंध आहे जो म्हणजे आमच्या महादाईसाने त्या शब्दातून व्यक्त केला आहे. हे डिलीट नाही होणार. आणि म्हणून म्हणजे आज कितीही काव्य जन्माला आलं तरी धवळ्याची तोड कुठल्याच काव्याला येणार नाही, आजही नाही. असं ते प्रतिभा संपन्न झालेलं अगदी वैभवशाली जे काव्य आहे मदंबीचे धवळे. म्हणजे पहिलं अक्षर आहे मराठीतलं, म्हणजे मराठीतलं जे पहिलं अक्षर सारस्वताचं पहिलं लेलं मानसकन्या जे आहे ती धवळ्याच्या रूपाने आहे, ज्या धवळ्याला आजही तोड नाही. हे सुंदर काव्य आहे. त्या भावनेतून त्या प्रसंगातून जन्माला आलं. पण याच वारसाने म्हणजे अनुभव संप्रदायामध्ये अनेक महिला होऊन गेल्या आणि आजही त्या आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा अधिकार अनुभव संप्रदायाने जर कोणता दिला असेल, तुम्हाला माहिती आहे आजकाल म्हणजे आत्ता अगदी ह्या 4-2 वर्षामध्ये मुलाच्या नावापुढं आईचं नाव लागतं. कधी लागतं? आत्ता ह्या 4-2 वर्षात. पण या अगोदर मुलाच्या नावापुढं वडिलांचं नाव लागायचं, कैवल्य भाषा असेल तरी आणि सोडून दिलेलं असेल तरी, बरोबर लागायचं ना. हो. परंतु गेल्या 800 वर्ष अनुभव संप्रदाय शिष्याच्या पुढं गुरायचं नाव लागतं. 800 वर्ष हा अधिकार पहिला अनुभव संप्रदायाने बाईला दिलेला तिचा जो आहे. आणि म्हणून आजही अनुभव संप्रदायामध्ये अनेक अशा महिला आहेत, होऊन गेल्या आणि आजही आहेत की ज्या खऱ्या अर्थानं अनुभव संप्रदायाला पुढे नेतात. म्हणजे ज्यांचे स्वतंत्र आश्रम आहेत त्याचा कौतुकास्पद आहेच आहे, प्रश्नच नाही. एक सयाजी म्हणून होऊन गेले, श्रीरामपूरच्या परिसरात त्या राहायच्या. एक तानुमावशी फलटणकर म्हणून होऊन गेले, त्यांचं काव्य बघायचं, सुमनगंध नावाचं त्यांचं पुस्तक आहे. गेला गेला चक्रधर सोडून गेले, सुंदर भजन त्यांचं. उत्तर पंथा गेला ते भजन जे आहे ना ते त्या माईंचं आहे. त्याचे शब्द इतके सुंदर आहेत. फलटणकर बाबांनी ते पुस्तक आजही छापलं आणि त्यांच्या ओळख पण आहे. त्या माईनं मोठे बाबा म्हणजे कल्लूरकर बाबा त्यांना चातुर्मास दिले होते. एका बाईनं इतक्या धाडेशी आणि इतक्या म्हणजे तपस्वी बाया होत्या आणि ती चातुर्माच्या माणसाकडे दिली. बाबा तो माणूस इतका म्हणजे विपरीत होता तो बदनापूरचा, आणि त्या माणसाला त्या माईंनी उपदेश दिला आणि त्याला उपदेश देऊन बदनापूरच्या बाबांना म्हणजे पहिल्यांदा आताचं बदनापूरला जो आश्रम आहे जागेवर तिथे नाही, त्याच्या अगोदर एकदा म्हणजे त्याच्यानंतर आश्रम गोरीला आला, त्याच्या अगोदर जी चातुर्मास दिली होती ती त्या माईंडमुळे त्या माणसाने दिली होती. तो माणूस म्हणजे त्या परिसरातला आचार्यांसारखा माणूस होता. अशा माणसाला त्या बाईंनी मानव संप्रदायात आणलं. ही आमच्या मानव संप्रदायाच्या पहिल्यांची आख्यायिका आहे. हा त्यांचा अधिकार आहे आणि हा आदर्श आपल्या नजरेसमोर असला पाहिजे. किती मोठा महंत असू दे, किती मोठा संत असू दे, त्याला तयार जर कोणी केलं असेल तर ते एका महिलेने केलेलं आहे. मग ती कदाचित एखादी माझ्यासारखी 5 नाम फक्त जिला येतात अशी पण असू शकते, पण तिची जी गाथा आहे ती मोठी आहे
आणि म्हणून महिलांचा विचार करत असताना गाथा प्लस व्यथा बरोबर कथा. तिचा मुलगा तिच्या डोळ्यात आणणारा अश्रू असेल तर ती तिची व्यथा आहे. तिचा मुलगा तिच्या डोळ्यात आणणारा आनंद अश्रू असेल तर ती तिची व्यथा गाथा आहे. व्यथा प्लस गाथा बरोबर कथा. कथा ह्या रंगून सांगता येतात पण व्यथा ह्या अनुभवाव्या लागतात आणि त्या महिला अनुभवू शकतात. हा व्यथेतून बाहेर काढणारा अधिकार मानव संप्रदायाने महिलेला दिलेला आहे आणि तो आपल्याला आत्मसात करावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना थांबवते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. माय बापू जे जे रुचलं पचलं ते माझ्या श्री गुरुवर्यांचं आहे आणि जे रुचलं नाही पचलं नाही टोचलं ते माझं आहे. ते माझं मला वापस द्या. माझी जोडी रिकामी आहे ते मी स्वीकारेन आणि जे त्यांचं आहे ते तुम्ही स्वीकाराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.